स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. हल्लीच्या आयांचं चुकतंच. मुलांना त्या समजूनच घेऊ शकत नाही. आता मुलगा जर सिगरेट ओढत असेल तर त्यात काय एवढं, पण नाही. आमच्याबद्दल तुम्हाला असंच वाटत असेल ना की आम्ही आमची मतं तुमच्यावर लादतो, फक्त व्यवहाराचं बघतो. आईचं हृदयच आमच्यापाशी नाहीये, त्यामुळे आम्ही तुम्हाला समजूनच घेऊ शकत नाही. असं जर तुम्ही समजत असाल तर काय त्यात फार चुकीचं नाहीये. आई म्हणून एका अर्थी आम्ही अयशस्वीच ठरलोय. मामा ऍक्च्युली माझंच चुकलं. सॉरी मामा, पण काल मी जरा अतिच वागलो. म्हणजे बघा ना, तुमच्याही आयुष्यात इतके चढ उतार आले, पण तुम्ही कधी दारू सारख्या अशा फसव्या गोष्टींचा आधार घेतला नाही. मी मात्र एक प्रॉब्लेम आला आणि लगेच डिप्रेस झालो, फ्रस्ट्रेट झालो. दारू पिऊन तुम्हाला नको नको ते बोललो. आय एम व्हेरी सॉरी मामा. बघा ना, तुम्ही आजवर माझ्यासाठी इतके कष्ट घेतले, त्याची परतफेड मी अशी करावी? शेम. मामा, मी ठरवलंय आता हे भटकणं, फिरणं, मजा करणं सगळं बंद करून मी फक्त बिझनेस मध्ये लक्ष घालणार आहे. बस तुम्ही जे सांगाल ना ते सगळं मी करेन मामा, पण प्लीज प्लीज त्या शिल्पा बरोबर लग्न करायचा हट्ट धरू नका प्लीज. अभिषेक, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही नेहमीसारखं आमच्याशी गोड गोड बोललात की आम्ही तुम्हाला त्या अश्विनीशी लग्न करायला देऊ? असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते बरोबर आहे. काय? इलेक्शनच्या निकालानंतर अश्विनीच्या आई वडिलांशी जाऊन बोलायचं ठरवलं आम्ही. सिरियस? येस. मी खरंच जागा आहे ना? जागे व्हा आता आणि लागा कामाला. I don't believe this. You're so sweet. You mean it, Mama? हो हो, अभिषेक.
थँक्यू मम्मा, थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट. या मी फोन करतो. हॅलो ॲश. रॉंग नंबर. काय झालं? I don't believe this. व्हॉट? ये शक्यच नहीं. काय झालं? कभी हमने नहीं सोचा था कि ऐसा दिन भी आएगा. पानी में आग लगेगी, पत्थर भी पिघल जाएगा. अभी मम्मा ने परमिशन दिली. कशाला परमिशन? अगं आशुशी लग्न करायला. पण कसं काय शक्य झालंय? I tell you what happened. मी माझ्या रूम मध्ये एकदम अपसेट बसलो होतो. मम्मा आली. मम्मा मला बरंच काय बोलली. मी पण बरंच काय बोललो. फायनली मी त्यांना सॉरी बोललो. त्या एकदम पागळल्या आणि त्या बोलल्या ठीक आहे. इलेक्शन झाल्यानंतर आपण पुण्याला जाऊन तिच्या आई वडिलांशी बोलूया. खरंच? हो, माझा पण विश्वास नाही बसला. म्हणून मी स्वतःला चिमटा काढला. तुला काढू? नक्की ना? 100%. आशूला कळलं? नाही, फोन कर लगेच. ते तर सांगतोय तुला. फोन कर. यू नो व्हॉट, मगाशी फोन लावला पण रॉंग नंबर लागला. हो, कोणतरी मगंदा. एकदम चुप. करेक्ट आहे नंबर. लागला. इकडे दे. अरे एक मिनिट थांबतेस, मला दुसरा फोन येतोय. हॅलो. हॅलो मिसेस अभिषेक जागीरदार. काय? आय सेड हॅलो सौ अभिषेक जागीरदार. अभिषेक? सी, मी सिरियसली म्हणतो, आय मीन इट बेब्स. थोड्या दिवसात तुम्ही सौ अभिषेक जागीरदार होणार आहात. काय रे मस्करी करतोयस? आय एम नॉट जोकिंग बेब्स. यू नो व्हॉट, शोभनाताई म्हणजे युअर वुड बी मदर इन लॉ थोड्या दिवसात पुण्यात येऊन तुमच्या आई वडिलांशी बोलणार आहेत. अभिषेक मार खाशील, तू उगाच मस्करी करू नको. तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तुझ्या जाऊबाईंशी बोल. ओके. हॅलो. अभि काय चाललंय अभिचं? हे भंकच नाही यावेळेला नक्की. ए खरं ना? 500%. माझा विश्वास नाही बसत आहे. असं काय विश्वास बसत नाहीये काय? मग घोडा मैदान जवळच आलंय. आम्ही वरात घेऊन येतोच आहोत. तोपर्यंत स्वप्न बघा. चल बाय. ए बाय का इकडे. एक मिनिट. हॅलो. बाय स्वीटहार्ट. रात्री फोन करतो. ओके. बाय. ठीक आहे, एवढंच. पप्पा अभिचा फोन होता. अवंतिका. हा मग त्या येतात तिथे. तू अवंतिकाला त्या केव्हापासून त्या म्हणा? म्हणजे त्या होत्या कोण? शोभनाताई. कोण शोभनाताई? मम्मा, अभिषेकची मम्मा. हा, अभिषेकची मम्मा. हो त्या येते तिथे. हो. त्या कशा काय कन्व्हिन्स झाल्या? अभिषेकने कन्व्हिन्स केलं त्यांना. कमाल आहे. कशा काय कन्व्हिन्स झाल्या त्या? यू डोंट नो अभिषेक. सॉलिड आहे तो आणि मम्माचा अगदी लाडका आहे असं यू कन्व्हिन्स केलं असणार. त्यांनी सांगितलं मला सगळं. मग तू उगाच कशाला घाबरत होतीस? ऍक्च्युली तू कॉन्फिडंट असायला हवंस. थोडी भीती वाटते ना पप्पा. भीती कशाला? नाही म्हणजे त्या इथे आल्यानंतर त्यांच्यावरती जे काही इम्प्रेशन पडेल ना आपलं आणि आपल्या घराचं, त्याच्यावरती सगळं डिपेंडेंट आहे. अजिबात घाबरू नकोस. आपल्या घराबद्दल आणि आपल्या घराण्याबद्दल चांगलंच इम्प्रेशन घेऊन जातील त्या. बघ, तू मामाशी बोललीस? मी बोलले पण एकदा. मी बोलतो ग, मी बोलतो. मी मागेही बोललो होतो. पप्पा हा. पण तो राजन पाठवेल का तिला इथे? सर आपले प्रॉब्लेम्स काही संपणार नाही. अविनाश त्या दुसऱ्या जॉबसाठी गेला होता? हो गेला होता पण तिकडे पगार खूपच कमी आहे. टायमिंग काही हरकत नाही, नाही का? पण त्यांनी सर 2 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करून मागितलं. आणि अविनाशने आत्ताच कुठे जॉब शोधायला सुरुवात केली आहे ना. त्याला असं वाटतंय की त्याला याहीपेक्षा चांगला जॉब मिळेल म्हणून. खूप अपसेट असतो तो. त्यात अनिता काही ना काही येऊन सांगतच असते त्याला. सर अनिताच्या वागण्यात काही फरक? गाडीचाही फरक नाहीये. सानिका,
इफ आय वॉन्ट टू सेव्ह माय मॅरेज मला शौनकची वेगळ्या घरात व्यवस्था करावी लागेल. काय वेगळ्या घरी? हो, दुसरा काही पर्यायच नाहीये. आला? काय मॅडम, कशी आहे तब्येत? बरी आहे. एक मिनिट हा. कुठे चालली? पाणी आणून देत? नाही नको, मी घेऊ शकतो. तुम्ही बसा आता. या स्थितीत जास्त उठबस बरी नाही. उलट आईने सांगितलंय जास्ती उठबस कर, जरा चाल फिर इकडे तिकडे, पायाला सूज येते ना माझ्या. बघू, मी तुला गरम पाणी करून देऊ, त्यात पाय टाक, बरं वाटेल. नाही हं, तेवढं काही गरज नाहीये. मी काय म्हणते, तुम्ही जरा फ्रेश व्हा, चहा वगैरे घ्या, आपण इथूनच फिरून येऊ. जमेल का फिरायला? नाही जमलं तर उचलून घ्या. या स्थितीत कठीण आहे. जाऊ दे. हे चॅलेंज देऊ नको. नाही नाही, जाऊ दे ना, राहू दे. ठीक बघायचंय? आहे. ठीक आहे ना. बघायचंय? ओके फाईन. थांबा थांबा. मिले था- मिले. कोण आलं? शे, बरे आहात ना तुम्ही? कडमडलं कोणतरी. बघतो थांब. ओके. अरे तुम्ही आहातोय? या या. माफ करा मिलिंद साहेब, तुम्हाला न कळवता आलो. डिस्टर्ब तर नाही ना केलं? नाही नाही, बहिणी पण येतात, ओळख करून देतो तुमची. या. अगं, हा राहुल. मी तुला म्हणायचं ना की एक मुलगा आहे जो मला नेहमी भेटतो, तो आहे. एवढा मोठ्या गाडीवर राहतो. सगळ्या गोष्टी ना माझ्या विचारांच्या पलीकडे जायला लागल्या. काय झालं? काय होणार आहे? सकाळी मी आपलं टेलिफोनचं बिल घेऊन गेलो होतो एक्सचेंज मध्ये. ते लोक तेच म्हणाले, आधी पैसे भरा मग आपण ऍडजस्ट करू. तो दिघे भेटला होता मला, आपला इन्शुरन्स एजंट. म्हणाला या महिन्यात जर तुम्ही प्रीमियमचा हप्ता भरला नाहीत ना तर तुमची पॉलिसी लॅप्स होईल. खर्चावर खर्च वाढतातच. मला सांग सानिका, तुझ्या एकटीच्या पगारात आपण कसे भागवणार आहोत? अरे पण एवढा का पॅनिक होतोयस तू? मग मी काय करू? तुझ्या औषधांचाच खर्च 450 रुपयांचा झाला आणि आता तो दिवसेंदिवस वाढत जाणार. सानिका, मला असं फ्रँकली वाटतं की आपण मूल होऊ देण्याची जरा घाई केलेली. सानिका, तू हे मूल अबॉर्ट कर. काय? अभि तू काय बोलतोयस? तुला कळतंय? हे बघ सानिका, सानिका, असं बाहेर रडू नकोस. आपण आतमध्ये बसून बोलूया. सानिका, ट्राय टू. बरं, माझं म्हणणं जरा नीट ऐकून घेशील का? हे बघ, ही वेळ भावनामध्ये वाहून जाण्याची नाही, प्रॅक्टिकल विचार करण्याची. मला मान्य आहे, जेव्हा मी बाबा होणार हे मला कळलं होतं तेव्हा मला खूप आनंद झाला.
पण तेव्हा मला नोकरी होती. आता मला नोकरी नाही. अरे मग मिळेल ना दुसरी नोकरी तुला. आणि नाही मिळाली तर हवी. प्लीज सानिका, ट्राय टू अंडरस्टँड मी. हे बघ, आपल्या बाळाला वाढवण्यामध्ये, त्याला मोठं करण्यामध्ये मला कुठच्याही प्रकारची तडजोड करायची नाहीये. मला कॉम्प्रोमाइजेस करायचे नाहीये. अरे मग मला करायचे का ते? अरे तुला नोकरी नसली म्हणून काय झालं अभि? मी करतेय ना नोकरी. आणि मी डिपार्टमेंटची एक्झाम दिली आहे ना. माझा पगार वाढेल रे. सानिका, माझी नोकरी सुटल्यापासून मी पाहतोय तू सारखं मी करत असतेस बरं का. अरे काय बोलतोयस तू हे? नाही, कितीही म्हटलं तरी माझ्या मनात येतच ना. तुझ्या मनात येतं हे सगळं. आणि त्याची सावली पडलीये तुझ्यावर. काय? का तिनेच हे सगळं मनात भरवून दिलं? सानिका, तू हे काय बडबडतेस? ती कशाला माझ्या मनात भरून देईल हे सगळं? मग हे सगळं तुझ्याच मनात येतंय ना. तूच म्हणतोयस ना की मी 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 असं करते म्हणून. एक लक्षात ठेव, मी एबॉर्ट करणार नाही. सानिका, सानिका, नाही. आणि माझ्या मुलाला सांभाळायला मी समर्थ आहे. आता कसं वाटतंय तुला? मिलिंद कोण तू? ते दोघं. हा, राहुल आणि रघु. हा. अगं, ते दोघे तुला चक्कर आलेली पाहून निघून गेले. पुन्हा येणार आहेत आपल्याकडे. काय झालं? काय सांगू मिलिंद तुम्हाला? कसं सांगू? मलाच खरं वाटत नाहीये. डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. तो खरंच शैलेश होता? कसं शक्य आहे? शैलेश जिवंत कसा असू शकतो? नाही, पण भास नक्की नव्हता. तो शैलेशच होता. पण तो जिवंत कसा असेल? तो तर, आणि जर तो तोच होता तर त्याने मला ओळखलं कसं नाही? पण तुला काय झालं अचानक? बरं वाटतं. थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येतो. नको. पाणी तरी पी. थांब आलो. शैलेश जिवंत आहे, पण मी मिलिंदला कसं सांगू? त्यांना कळल्यावर काय वाटेल? पण हे कसं शक्य आहे? हा, मिलिंद म्हणाले की त्यांना जुनं काहीच आठवत नाहीये. म्हणूनच कदाचित त्यांनी मला ओळखलं नसेल. याचा अर्थ शैलेशच्या दंगलीतून वाचला. काय झालं असेल नेमकं? असं कळणार. जर त्यालाच काही आठवत नाहीये, मी कोणाला सांगू सगळं? आशूला, गुरुजीला, आईला? नाही,
जर तो फक्त भासच असेल तर मला आधी खात्री करून घ्यायला हवी. जर शैलेश खरंच जिवंत असेल तर